सध्या आपण बघतोय खानदेशी लग्न पद्धती आणि लग्नाचे पूर्ण व्हिडिओ। नमस्कार, मी सुवर्णा उबाळे, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं उबाळे किचन आणि ब्लॉगमध्ये। तर आजचा ब्लॉग असा आहे की कालचा जो व्हिडिओ बघितला आपण तो होता हळदीचा। आता त्या पुढचा कार्यक्रम आपण बघणार आहे तेलनाचा आणि रात्री बँड वगैरे लावून नाचतात तेवढा। आता इथे हळद झाली होती संध्याकाळी, त्यानंतर रात्री आमचे जेवण वगैरे झालेले इथे जवळपास सगळ्यांचे जेवण वगैरे झालेले होते। आणि एका बाजूला तेलन पाडण्याचा कार्यक्रम चालू होता, कारण तेलन पाडायला वगैरे ते गाणे वगैरे म्हणायला वेळ लागतो म्हणून इथे एका बाजूला पंक्ती पण चालू होत्या जेवायला संध्याकाळच्या आणि एका बाजूला तेलन पाडण्यात चालू होतं। इथे सगळ्या भाऊबंधांच्या घरचे देव वगैरे आणून इथे 5-6 वासनी बसतात, चौरंगावर देव ठेवले जातात आणि आजूबाजूला परत ते जेव्हा आपण हळदीला तांबे मांडतो तसे तांबे मांडलेले असतात 5 आणि त्याला पण दोरा गुंडाळलेला असतो। हा दोरा पण नवरीच्या गळ्यामध्ये घातला जातो तेल लावून, कारण हा तेलनाचा असतो आणि दुपारी जो आपण संध्याकाळच्या कार्यक्रमाचा बघितला तो हळदीचा असतो, त्याला हळद लावून नवरीच्या गळ्यामध्ये घालतात। तर इथे एका बाजूला जेवण वगैरे चालू आहे। नंतर इथे नवरी आली होती पाटावर बसायला, कारण इथे ह्या प्रोसेसला वेळ लागतो खूप तेलनाच्या कार्यक्रमाला। पहिले तर सगळं ज्या 5 जणी बायका बसलेल्या होत्या त्या खूप वेळ झाले बसतात, 1 तास 1-1.5 तास, कारण गाणे वगैरे म्हणतात। असे खूप सारे गाणे आमच्या खानदेश साईडला तेलनाचे वगैरे। इथे एका बाजूला बँड चालू झालेला होता, DJ लावलेला होता, नाचणं पण चालू होतं। आणि इथे आता जो दोरा असतो ह्या दोऱ्यामध्ये काकण वगैरे बांधतात। इथे चालू होती मजाक मस्ती, ह्या आत्याला विचारायला खूप मारून घेतलं सगळ्यांनीच। इथे कोकण चालू होतं, आता मी करणे का तेच इथे गाणं वगैरे म्हणतात आणि मग नंतर इथे पोखणं चालू असतं। इथे अंकिता मॅडमची तयारी होती सगळ्यात पहिले नाचायची आणि इकडे चालू होतं सगळ्यांची मजाक करणं, कारण जेव्हा पोकायला येतात नवरीला जे आपले मजाक करणारे असतात बाची ननंद वगैरे ते असं करू देत नाही खूप मजा येते अशा कार्यक्रमांना, सगळेजण एकाच वेळेस भेटतात असतात लग्नाच्या वेळेस वगैरे, मज्जा मस्ती मस्करी चालते सगळीकडे। तर इथे हा पोखण्याचा कार्यक्रम पण जवळपास लवकर आटपला होता, कारण नाचायचं होतं सगळ्यांनाच रात्री। ते गरमी आणि घामाने सगळ्यांचे हाल बेकार होते, पण हे झालं पोखून वगैरे। त्यानंतर मग इथे वाणं घेतले परत, कारण हळदीचे पण वाणं असतात आणि तेलनाचे पण असतात आणि हे जे वाण घेतात ते डोळे बंद करूनच घेतात, वाण दिसू देत आणि असं म्हणतात नवरीला। आता इथे आमची पूजा मॅडमचं चालू आहे पोखणं। आता ह्या तिच्या नंदा आहेत त्या सगळ्याजणी तिला करत होत्या गुदगुल्या वगैरे, पण मॅडमला होतच नव्हत्या। मग नंतर मी गेली तरी पण काही फरक पडला नाही कारण कोणाकोणाला नाहीच होत, कोणी मारतं कोणी काही करतं, खूप साऱ्या अशा वेगवेगळ्या पद्धती असतात ज्याचे त्याच्यानुसार करतात आणि मजा येते अशा कार्यक्रमांना खरंच। नंतर आली माझी छोटी वहिनी अंकिता मॅडम, हिला म्हटलं होतं मी कोणीच करू नका, पण मीच केलं होतं। हिला पडत होत्या गुदगुल्या वगैरे, नवरी पण चालू होतं नवरीचं पण, कारण नवरीची पण ती वहिनी होती म्हणून। कोणी कोणी नुसतं बोट लावलं तरी नाचतं आणि कोणाकोणाला काहीच होत नाही, तशी पद्धत असते, प्रकार असतात। इथे चालू होते आमची मजाक वगैरे मस्ती, इथे नाचायची घाई पण चालू होती। इथे पोरांनी DJ चालू करून दिलेला होता। आता इथे सगळेजण एक एक वगैरे येऊन इथे झालं, संध्याकाळचे जेवण वगैरे आटपले। आता अंकिताच्या हातची हळद होती म्हणून तिने शेवटी आणि नंतर सगळ्यात शेवटी नवरीची आई पोखते, कारण त्यानंतर नवरी पाटावरून उठते आणि इथे पाटावरून उठवायला नवरीला ज्यांनी हळद लावलेली असते ते उठवतात किंवा मामा उठवतात आणि मांडवात नेतात हा कार्यक्रम झाला की, किंवा घरामध्ये नेतात। आता इथे नवरीच्या आईचं झालेलं आहे। मग आम्ही सगळ्यांचा हा कार्यक्रम वगैरे झाला, त्यानंतर मग नवरीला गुळ खोबरं खाऊ घातलं जातं आणि उठवलं जातं पाटावून। इथे वाणं वगैरे घेऊन घेतले आम्ही। हे जे वाण देतात ते डोळे झाकूनच दिलं जातं, कारण नवरीला दिसू देत नाही असं म्हणतात आमच्याकडे, आणि जो दोरा वगैरे असतो तो पण नवरीला किंवा नवरदेवला दिसू द्यावा लागत नाही। आता इथे झालं आहे, मग नंतर सगळ्यात शेवटी पुऱ्या वाटतात। नवरीची आत्या आहे पुऱ्या वाटते, कारण नवरीच्या आत्यालाच मान दिलेला असतो पुऱ्या वाटायचा, हळदीच्या पण आणि तेलनाच्या पण। आता इथे नवरीला तांबे वगैरे वाजवून किंवा कोणी ताटात अंगठी वगैरे टाकून आवाज करून ऐकू आलं का विचारतात आणि उठवतात। आता यांच्या हातची हळद होती म्हणून यांनी उठवलं होतं, किंवा मामा वगैरे उठवतात पाटावरून आणि मांडवात नेतात। इथे आमची नवरी सरळ उठली आणि नाचायला आली होती।
पहिलेच चालू झालेलं होतं. बघूया आपण पुढचा कार्यक्रम. आणि व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. Gracias.